मेळघाट सारख्या दुर्गम भागात आजही रस्ते नाहीयेत। या ठिकाणी आदिवासी बांधवांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतोय। अशातच रुग्णालयात जाण्यास नकार देणाऱ्या गरोदर महिलेला आरोग्य कर्मचाऱ्यांनी खाटेवर नेत चादरची झोळी करून जंगल पार करत रुग्णालयात पोहोचवलं। जंगल, शेत, नाले, खडतर रस्ता पायी पार करत ॲम्ब्युलन्स पर्यंत आणलं। सध्या तिची प्रकृती स्थिर आहे। अमरावतीच्या मेळघाट सारख्या दुर्गम भागात सरिता भिलावेकर या गरोदर महिलेचा रक्तदाब वाढलेला, हिमोग्लोबिन, त्यात प्रसूतीची दुसरी वेळ आणि सिकल सेल वाहक असल्यानं तिला धारणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ही महिला आजारी असून सुद्धा रुग्णालयात जाण्यास नकार देत होती आणि ती जंगलात जाऊन बसली होती। परंतु आरोग्य विभागाच्या चमूनं तिला शोधून काढत दवाखान्यात उपचारासाठी नेलं। यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला खाटेवरून नेत चादरची झोळी करून जंगल पार करत नाले, खडतर रस्ता पायी तुडवत ॲम्ब्युलन्स पर्यंत आणलं आणि रुग्णालयात पोहोचवलं। वेळेवर उपचार मिळाल्यानं महिला व तिच्या बाळाची प्रकृती ठणठणीत आहे। सौ सरिता विजय विलावेकर यांचे वय 25 आहे। यांना सिकल सेल पण होता आणि उच्च हाई ब्लड प्रेशर पण होतं। त्यांचं बाळ जन्म झाल्यानंतर ते लगेच त्यांचं कोणाला न सांगता निघून गेले PHC मधून। आणि त्यानंतर जेव्हा शोध घातली ह्या लोकांनी की कुठे गेली, रात्री अचानक ते निघून गेली, तर आपल्याला सापडला की ती खूप इंटिरियर मध्ये फॉरेस्ट मध्ये त्यांच्या झोपडीमध्ये राहायला निघून गेली होती। तर पूर्ण आरोग्याची टीम, सर्व MO, PHC चे ANM, आशा वर्कर, काउन्सिलर सर्व तिकडे गेले। पूर्ण चमू गेला होता आणि त्यांना खूप रिक्वेस्ट करण्यात आला, त्यांना खूप सांगण्यात आला की त्यांचं कधी पण तब्येत खूप बिघडू शकते। तर त्यांना तिथे जायलासाठी रस्ता स्पेसिफिकली त्या जंगलामध्ये नव्हता, तर त्यांनी झोली करून आणि त्यानंतर खाट करून आणि एक पाणीचा वाहा पण होता, त्यामधून क्रॉस करायलासाठी खाटामधून ह्या पूर्ण PHC चे MO, अंगणवाडी सेविका, ANM, आशा या सर्वांनी त्यांना ते घेऊन आले आणि आता त्याची परिस्थिती चांगली आहे।